नमस्कार मित्रांनो, आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्याचा त्रास सध्याच्या धावपळीच्या जीवनात अनेकांना जाणवतो. पोटात जळजळ होणं, छातीत आग पडणं किंवा जेवणानंतर अस्वस्थ वाटणं. तुम्हालाही असा अनुभव आलाय का? हो, अगदी बरोबर. अनेकदा आपण या लक्षणांकडे साधी पित्ताची समस्या म्हणून दुर्लक्ष करतो, पण खरं तर हे अल्सरचे संकेत असू शकतात. आज आपण या विषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत की अल्सर म्हणजे नक्की काय आणि त्यावर उपाय काय. सर्वात आधी हे समजून घेऊया की अल्सर म्हणजे नेमकं काय असतं. आपल्या पोटाच्या आत एक संरक्षक थर असतो जो ॲसिडपासून पोटाचं रक्षण करतो. पण जर हा थर कमकुवत झाला तर तेच ॲसिड पोटाच्या आतल्या भागाला हानी पोहोचवतं आणि जखमा तयार होतात. अगदी बरोबर. आणि या जखमा फक्त पोटातच नाही तर लहान आतड्यात किंवा अन्ननलिकेतही होऊ शकतात. याची लक्षणं ओळखणं खूप महत्त्वाचं आहे. विशेषतः जेवणानंतर किंवा रात्रीच्या वेळी पोटात तीव्र वेदना होणं हे याचं मुख्य लक्षण आहे. त्याशिवाय मळमळणं, पोट फुगल्यासारखं वाटणं किंवा भूक न लागल्यामुळे वजन कमी होणं ही देखील काही लक्षणं आहेत. जर कोणाला शौचावाटे रक्त येत असेल किंवा उलटीतून रक्त पडत असेल तर मात्र अजिबात उशीर न करता डॉक्टरांकडे जायला हवं. नक्कीच. आता आपण आहाराबद्दल बोलूया. अल्सर असताना काय खावं हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. पोटाला शांत करतील असे पदार्थ निवडावेत, जसं की मऊ शिजवलेली खिचडी, दलिया किंवा वाफवलेली इडली. हो, आणि फळांमध्ये सफरचंद, केळी आणि पपई खूप फायदेशीर ठरतात. दुधी भोपळा किंवा गाजर यांसारख्या शिजवलेल्या भाज्या पचायला सोप्या असतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रोबायोटिक्स, म्हणजे दही किंवा ताक, जे पोटातील चांगल्या बॅक्टेरिया वाढवतात. पण त्याचसोबत काय टाळावं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. तिखट, मसालेदार आणि जास्त तेलकट पदार्थ तर पूर्णपणे बंद करायला हवेत, जसं की मिसळ, वडापाव किंवा तळलेले पदार्थ. आणि चहा कॉफीचं काय? अनेकांना त्याची सवय असते. कॅफीन आणि अल्कोहोल पोटातील ॲसिड वाढवतात, त्यामुळे ते टाळलेलंच बरं. अगदी आंबट फळं जसं की लिंबू किंवा संत्री सुद्धा सुरुवातीला टाळावीत, कारण त्यांच्यामुळे जळजळ वाढू शकते. आहार तर झाला, पण जीवनशैलीत कोणते बदल करायला हवेत? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकाच वेळी खूप जास्त जेवण न करता दिवसातून 5 ते 6 वेळा थोड्या थोड्या प्रमाणात खावं. अन्न व्यवस्थित चावून खाल्ल्यामुळे पचनाचा ताण कमी होतो. ताणतणाव आणि झोप या गोष्टींचाही अल्सरवर परिणाम होतो ना? हो, नक्कीच. मानसिक ताण अल्सरची लक्षणं वाढवू शकतो, त्यामुळे योगा किंवा ध्यान करणं फायदेशीर ठरतं. तसेच पुरेशी झोप घेणं आणि डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय पेन किलर्स म्हणजे वेदनाशामक गोळ्या न घेणं खूप महत्त्वाचं आहे. खूपच मोलाची माहिती दिलीस. तर मित्रांनो, अल्सर ही समस्या गंभीर असू शकते, पण योग्य आहार आणि योग्य जीवनशैलीने आपण ती नक्कीच दूर ठेवू शकतो. डॉक्टरांचा सल्ला घ्यायला विसरू नका आणि स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.